नमस्कार, मी अजित पाटील. युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज नांदेड परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका मतदारसंघातील पूर्णा तालुक्यात आपण आलेले आहोत. पूर्णा मतदारसंघातील सोडावा हे सर्कल आहे. आपल्याशी बोलण्यासाठी गंगाखेडचे लोकप्रिय आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून यशवंत सेना स्थापन झालेली आहे. यशवंत सेनेची या ठिकाणी पूर्णा नगरपालिकेवर सत्ता स्थापन झालेली. आपल्याशी बोलण्यासाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी आहेत. सर, या ठिकाणी आपली सत्ता स्थापन झालेली आहे यशवंत नगरपालिकेवरती, आणि आता आपण जिल्हा परिषद निवडणुकीला समोर काय सांगाल, कशी तयारी चालू आहे? आमदार गुट्टे काका मित्रमंडळाच्या माध्यमातून, यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व पूर्णा शहरातील व पूर्णा शहरात आलेल्या सर्व ग्रामीण भागातील रहिवाशांचे मनापासून आम्हाला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व कॉप मेंबर निवडून दिल्याबद्दल ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. व आता लगेचच निवडणूक आयोगानं होऊ घातलेल्या ह्या जिल्हा परिषदचा कार्यक्रम डिक्लेअर केला आणि 21 तारखेला जिल्हा परिषदचे फॉर्म भरायचे तारीख शेवटची आहे. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्ये सगळी निवडणूक संपवायची आणि जे कार्यकर्ते ज्या पक्षाकडे असतात ते कधी निवडणुकीला घाबरत नाहीत. तसाच एक प्रकार आमच्या यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पूर्णा तालुक्याच्या विकासासाठी 6 जिल्हा परिषद, 14 पंचायत समिती गण या ठिकाणी गुट्टे काका मित्रमंडळाच्या आमदार, कार्यसम्राट आमदार गुट्टे काका यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या माध्यमातून लढणार आहोत. आज आम्ही आमच्या गौर जिल्हा परिषदचे गुट्टे काका मित्रमंडळाचे यशवंत सेनेचे उमेदवार माटे सर हे या ठिकाणी आम्ही गावामध्ये भेट देत असताना योगायोग आपणही भेटलात आणि ह्या हितगुजच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर गावामध्ये गावकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी नरापूर गावामध्ये आलो आहेत. ह्या गावाचा इतिहास आहे. संजीवनी सोमनाथ महाराजाची या ठिकाणी समाधी आहे आणि तिथून दर्शन घेऊन सुरुवात केली तर देव निश्चितच आम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. असं आमच्या परिणामी गाववाईज एक खेडं, एक गाव, नवीन पर्व, विकासाचा पर्व म्हणून या ठिकाणी आम्ही गुट्टे काकाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या नरापूर नगरीमध्ये आम्ही गावकऱ्यांना डोर टू डोर जाऊन भेटणार आहोत आणि हर गावामध्ये आम्ही डोर टू डोर जाऊन भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे उमेदवार सुशिक्षित आणि एकदम धनगर टाकळीचे सरपंच खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केले. गेल्या महिन्यामध्येच या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयाचं उद्घाटन, तलाठी तालुक्यातील तलाठी कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी गुट्टे साहेबाच्या माध्यमातून जवळजवळ 7 ते 8 कोटीचे रस्त्याचे कामं गेल्या महिन्यामध्ये उद्घाटन केले. आणि एकही गाव आमच्या तालुक्यामध्ये शब्द आहे आमचा यशवंत सेनेमार्फत गुट्टे काकाच्या नेतृत्वाखाली की विकासापासून वंचित राहणार नाही. यशवंत सेनेचे परभणी जिल्ह्यामध्ये किती उमेदवार उभे टाकणार आहेत आपले? यशवंत सेनेचे गंगाखेड मतदारसंघामध्ये जे काही यशवंत सेनेची ज्या काही राजकीय पक्षासोबत युती होईल त्या वाटाघाटीमध्ये ज्या काही आमच्या यशवंत सेनेला गुट्टे काका मित्रमंडळाला जागा येतील त्या पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनिशी गुट्टे काकाच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. तरी आकडा सांगता येईल का किती जागा लढणार आहोत आपण? आकडा
जोपर्यंत युतीमध्ये जागा किती आम्हाला सुटत आहेत किंवा नाही जर झाली तर पूर्ण ताकदीनिशी सर्व जागा आम्ही लढणार. युती कोणासोबत प्रस्ताव मांडला आहे आपण? युतीचा प्रस्ताव आम्ही लहान कार्यकर्ते असल्यामुळं गुट्टे काकाच्या माध्यमातूनच त्यांची चर्चा चालू आहे. जे काही त्यांचं वती CMC चांगलं जमते भाजपसोबत युती होईल असं फडणवीस साहेबाशी, तर ते त्याची वाटचाल युती संदर्भात काय आहे त्यांच्या मनातलं आम्ही नाही सांगणार, कारण त्यांनाच माहीत आहे. त्यांचे आदेश आम्ही पाळून आम्ही खाली काम करणार. 100%. हे होते आपल्याशी बोलण्यासाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी. त्यांनी आता यशवंत सेनेची भूमिका परभणी जिल्ह्यात स्पष्ट केलेली आहे. या ठिकाणी यशवंत सेनेचे या ठिकाणचे उमेदवार जिल्हा परिषद सर्कलचे माटे सर उपस्थित आहेत. त्यांची प्रतिक्रिया घेऊया. यशवंत सेनेचे गौर सर्कलचे जिल्हा परिषदचे उमेदवार सध्या विद्यमान सरपंच आहेत धनगड टाकळीचे माटे सर, त्यांची आपण मुलाखत घेऊया. सर, जिल्हा परिषदच्या निवडणुकी आपण उतरत आहे, उमेदवार आहात, काय विजन घेऊन उतरत आहे, लोकांसमोर काय आव्हान घेऊन जात आहे आणि तुमचं काय विकास डेव्हलपमेंट काय असणार आहे? गौर सर्कलमध्ये सर जवळपास 19 गावं आहेत. थोडं तुमचा परिचय द्या. 19 गावामध्ये म्हणजे ज्या काही समजा पायाभूत सुविधा असतील. सर, माझं नाव सैनाजी माटे, सरपंच प्रतिनिधी धनगड टाकळी, तसेच जिल्हा परिषद प्रतिनिधी गौर सर्कल. आणि आमची जी उमेदवारी आहे यशवंत सेनेकडून जवळपास निश्चित झालेली आहे. पण जेव्हा केव्हा समजा साहेब ऑथेंटिक घोषित करतील तेव्हा दिवशीपासून आमचा प्रचार सुरू असेल. तर आज प्राथमिक स्वरूपाचं सर्वांना माहिती व्हायला पाहिजे यशवंत सेनेचे उमेदवार. त्याबद्दल आम्ही सर्वजण आमचे जे मार्गदर्शक आहेत, दादा असतील, मुकुंद दादा असतील, गावकरी मंडळी असतील, आम्ही सर्वजण आशीर्वाद घेणार आहोत लोकांची. सर, एकंदरीत ह्या सर्कलमधले सध्या काय मूलभूत प्रश्न काय काय आहेत? खरं तर म्हणजे गौर सर्कलमध्ये ज्या समजा पायाभूत सोयीचा अभाव आहे, सगळंच पाणीपुरवठा असेल, लाईटची व्यवस्था असेल, पांधन रस्ते असतील, ज्या काही समजा प्रशासकीय इमारती असतील, मोठमोठे गावं असतील त्या गावाला समजा तलाठी भवन नाही, ग्रामपंचायत कार्यालय नाही, अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या की समजा आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवता येतील. तर प्रत्येक गावात कामं झाली पाहिजेत. प्रत्येक लोकांना जे काही समजा गरजू आहेत, इमर्जन्सी कामं असतील, तर ही कामं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायची आहेत. तसंच आज गौर सर्कलमध्ये बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून कामं प्रलंबित आहेत आणि गरिबांचे, युवकांचे जे प्रश्न समजा आपण शासन दरबार मांडायला पाहिजे असं समजा कोणीही नाही. त्यामुळं आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही या ठिकाणी उतरलो आहोत. एकंदरीत बघितलं, मागील काळात जी सत्ता होती तुमच्या या गौर सर्कल, त्या काळात काही कामं झालेत का नाही? नाही, आमच्याकडं गौर सर्कल सत्ता नव्हती. आमचं म्हणजे ही पहिलीच वेळ आहे उभं राहण्याची. या सर्कलमध्ये काही कामं आम्ही गौर सर्कलमध्ये काहीच कामं नाही. जनता सांगेल, जनतेला माहिती आहे इथं कुठलीच कामं नाहीत. पांधन रस्ते नाहीत, म्हणजे गावाला जोडणारे रस्ते नाहीत. आता तिकडे कोल्हेवाडी असेल, तिकडे कारनाडखेड असेल, तिकडे आडगाव असेल, बरेच गाव असे आहेत की त्या ठिकाणी समजा जे मेन रस्ते नाहीत, जे की समजा आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू शकतो. असे बरेच गाव आहेत. 19 गावापैकी जवळपास 50% अशी गावं आहेत की ज्या गावात मेन रस्ते जे असतात, मुख्यमंत्री सडक योजना असेल किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, या योजनेची कामं नाहीत. कारण काय की शासन दरबारी कोणी प्रयत्नच केले नाहीत, म्हणून ती कामं प्रलंबित आहेत. यानंतर गौर पंचायत समिती गणातून नरेश जोगदंड हे आपलं नशीब आजमावतात. यशवंत सेनेकडून उमेदवार असणार आहेत. काय तुम्ही उमेदवार असणार आहात या सर्कलसाठी, या गणासाठी? तुमच्या काय इच्छा आहेत, विकास कामाचं काय विजन असणार आहे आणि काय आव्हान आहे तुमच्यापुढं? माझं नाव नरेश जोगदंड. मी गौरगणातून यशवंत सेनेकडून इच्छुक उमेदवार आहे. आत्तापर्यंत आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे, तर आमच्या सर्कलला जवळपास 15 वर्षे झालं सभापतीपद आहे. एक वेळेस राष्ट्रवादी पक्षातून सभापतीपद होतं, 3 वेळेस राष्ट्रवादी पक्षातून सभापतीपद होतं. बांधकाम आमच्या इथं आलं, आरोग्य आमच्या इथं खातं आलं आणि आमच्या इथं महिला व बालकल्याण खातं आलं. तिन्ही खातं आलेलं असताना आजही आमच्या इथं तुम्ही जर कोल्हेवाडी गेलात, तुम्ही जर कानडखेड गेलात आणि तुम्ही जर सारंगी साईडमध्ये जर गेलात आणि त्या ठिकाणी सातेगाव नावाचं एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि तिथले रस्ते जर पाहिले तर तुम्ही म्हणसाल की बाबा बांधकाम खातं या ठिकाणी 5 वर्ष सभापती असताना हे जे कामं
एवढा बॅकलॉग या लोकांनी ठेवला आहे. फक्त स्वतःची गुत्तेदारी चालवण्यासाठी हा बॅकलॉग ठेवलेला आहे. आणि स्वतःची गुत्तेदारी कशी वाढेल, कारण आतापर्यंत याच्या संघ जे पंचायत समिती सदस्य जे निवडून आलेत ते सुद्धा आतापर्यंत पुण्याला कामाला गेलेले आहेत. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. माझं वय जरी कमी असलं या ठिकाणी तरीसुद्धा मी या गोष्टी पाहिल्याच्या नंतर राजकारणात येण्याचं कारण असं झालं की बाबा नाही, आपण राजकारणात उतरलं पाहिजे. कारण 10 वर्ष झालं आम्ही सतत समाजकार्य करतो, सतत शेतकऱ्यासाठी झगडतो, सतत कष्टकरी, कामकरी, अपंग, दिव्यांग, महिला, परित्यक्त्या, विधवा याच्यासाठी आम्ही सतत झटत राहिलोत आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम या ठिकाणी केलेलं आहे. पण आपण कुठंतरी सिस्टममध्ये गेलं पाहिजे. कुठंतरी आपण जाऊन त्या ठिकाणी आपल्याला मध्ये जाऊन सभागृहात जाऊन कुठंतरी या लोकांची वाचा फोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही मध्ये आलेलो आहोत. एकंदरीत काय आव्हान आहे तुमच्या पुढचं सध्याचं? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे मी पाहतोय की आता गावोगावी फिरतोय, घरोघरी फिरतोय, प्रत्येक माणसाशी संपर्क करतोय. माझ्यासोबत माटे सर आहेत, आमचे सुधाकर दादा आहेत, आमची जी सगळी टीम आहे यशवंत सेनेची तालुक्यातली सगळी टीम प्रत्येक ठिकाणी जाते आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. कारण आज काही ठिकाणी आपण पाहतोय की फक्त सोशल मीडिया पाहून की लोकायला वाटतं आहे की कोणाचं तरी वेगळ्या माणसाचं वार आहे, पण अंतर्गत जे आतमध्ये जे सगळं उंदीर असा जे डोंगर पोखरते तसं आम्ही सगळ्या प्रकारे या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आव्हान आमच्या पुढे महत्त्वाचं म्हणजे रस्ते, वीज आणि पाणी. एवढ्या मोठ्या जलजीवनच्या योजना आल्या, सगळ्या योजना आल्यात, पण कुठल्याही नळाला पाणी आलेलं नाही, कुठल्याही काही हे झालेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं की शेत रस्ता असेल किंवा कोणता एक रस्ता असेल त्या रस्त्याला नंबर टाकणे. आमच्या इथं 15 वर्षापासून सत्तेतले जिल्हा परिषद सदस्य आहेत, पण रस्त्याला कुठल्याही नंबर नाही. आम्ही आता या ठिकाणी आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही काम कुठंतरी टाकायचा प्रयत्न करतोय आणि पाहतोय तर त्या रस्त्याला नंबर नाही. आता आमचा एक रस्ता आहे गावातून गेलेला, धनगर टाकळी रस्ता आमच्या इथून गेलेला आहे. गौरवरून धनगर टाकळीला रस्ता गेलेला आहे. आमच्या लहानपणापासून रस्ता आहे आणि आम्हाला वाटायचं की हा रस्ता मोठा रस्ता आहे. आम्ही टाकायचा प्रयत्न केला तर त्या रस्त्याला नंबर नाही. म्हणजे इतक्या गलीच्या पातळीवर इथल्या अगोदरच्या जिल्हा परिषद सदस्यानं काम केलेलं आहे की एकदम खालच्या पातळीचं झालेलं आहे. फक्त आणि फक्त आपले खिसे भरायचे, आपल्याजवळ असे पोत्यानं पैसे जमा करायचे आणि आजही त्याला वाटायले आम्ही पैसे वाटले की आम्ही निवडूनच येतो. नक्कीच दादा, अगोदरच्या काळात सत्ता कोणाची होती आणि त्या काळात काय कामं झालीत का नाही झालीत? आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये जे 15 वर्ष आमच्या इथं सभापती राहिलेले आहेत, 10 वर्षे एक माणूस होता आणि 5 वर्षे एक माणूस होता. नाव घेत नाही, सभापती म्हणल्यानंतर हे तुम्हाला कळणार आहे किंवा मग पाहणाराला सुद्धा कळणार आहे. नाव घेण्याची काही गरज नाही. आणि ह्या लोकांना इतका बॅकलॉग कामाचा ठेवलेला आहे की प्रचंड असा. आणि आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. आम्ही 9 तरुण आहोत, सुशिक्षित आहोत. माटे सर जिल्हा परिषदेचे उमेदवार हे स्वतः पॉलिटेक्निकला लेक्चरर होते. माझं पण सायकोलॉजीमध्ये MA झालेलं आहे. म्हणजे आम्ही बॅकलॉग टोटल भरून काढतील आणि 5 वर्षात जनतेनं आम्हाला संधी द्यावी आणि नक्कीच सोनं केल्यावर राहणार नाही. नक्कीच. अगदी तरुण बोलत आहे आणि विकासाचं व्हिजन उतरत आहे. आपण उमेदवारी काही दाखल करणार, शेवटचा प्रश्न, आणि मतदारांना काय आवाहन करणार आहोत? आमची उद्या बैठक होईल आणि बैठक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तारीख ठरेल की आपल्याला उमेदवारी अर्ज कधी दाखल करायचा आहे. आणि माझं मतदाराला कळकळीचं आव्हान आहे की सुशिक्षित उमेदवार पहा, जो आपलं काम करू शकेल असा उमेदवार पहा. असा उमेदवार अजिबात पाहू नका की त्याच्या आपल्याला दाराच्या बाहेर उभं राहता येईल आणि त्याच्या दाराच्या बाहेरूनच आपण त्याला हाक मारू की साहेब खाली येता का. असा उमेदवार निवडून देऊ नका. त्याच्या घरामध्ये आपल्याला जाण्याची परवानगी असावं, त्याच्या सोप्यावर बसण्याची परवानगी असावं, सोपा नसला चटई बसण्यावर परवानगी असावं. असा उमेदवार तुम्ही निवडून द्या, ना की ज्या उमेदवाराच्या दाराच्या बाहेर आपण बाहेरूनच म्हणायचं साहेब दुसऱ्या मजल्यावरच खाली येता का. असा उमेदवार अजिबात निवडून देऊ नका. सामान्य माणूस निवडून द्या. हीच जनतेला आपल्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे.